गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून. 12 वाजले. 12 नाही, आता वाजलेत आणि 1:22. हॅलो गाईज, आता आम्ही चाललोय गोरेगावला. गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून गाईज. गुड आफ्टरनून. आम्ही लंच बुफेला चाललोय गोरेगावला, गोरेगाव ईस्टला. आणि आज आता आमच्या सोबत आहेत आम्ही तिघ आहे आणि अजून आज आम्ही चौघ ब्लॅक मध्ये, मेन इन ब्लॅक आहे आज चौघ. आफ्टरनून गाईज, आजचा दिवस खूप दिवसांनी आमचा आता ब्लॉग येणार आहे आणि तुम्ही बघू शकता मी आज सजलेलो आहात, दसलेलो आहात. नाईस. बघू शकता हात मध्ये येतो. सॉरी नवीन आहे म्हणून हात मध्ये येणारच. दीपाली हसते काय? हे आहे गोरेगाव स्टेशन आणि त्याच्या साईडलाच आहे साई व्हेज वर्ल्ड रेस्टॉरंट आहे. प्युअर व्हेज आहे आणि आतमध्ये लंचचा बुफे. हॅलो गाईस, हे आहे मागे साईड व्हेज जसं मी आता दाखवलं आणि आम्ही इथे लंच बुफे खायला आलोय. हा मित्रांनो, ह्याच्या आधी निखिल आलाय आणि तू काय खाल्लं? मी इथं सँडविच आणि पिझ्झा खाल्ला होता. एकदम बेस्ट आहे. हॉटेल एक ओव्हर क्राऊडेड आहे आणि जस्ट स्टेशनच्या बाजूला लागूनच हॉटेल आहे. सँडविच पिझ्झा बोलतोय चांगलं आहे, पण आपण आता फूड बघूया बाकीचं बुफे वगैरे कसं आहे सगळं. दीपाने सांगितलं, बघूया आता कसं आहे. आणि प्राइस वगैरे पण सांगतो. पहिला आज जातो, थोडंसं वेटिंग आहे म्हणून बाहेर थांबलोय. याचं गुड मॉर्निंग काय नवीन माहित नाही पण छान आहे. कुठून काढलंय हे बाई? हे एक आहे, चाचा आहेत. अच्छा, भरपूर वेटिंग आहे, भरपूर वेटिंग आहे. टाईम मॅनेज करून ना. लवकर या आलं तर जरासं लवकर या. स्पेस तुम्हाला दाखवतो नंतर कसं आहे, कसं दाखवतो. आमचा थोडासा नंबर नंतर आहे. आम्हाला अर्धा तास तरी थांबावं लागेल कमीत कमी. 12-20 लोक वेटिंगवर आहेत. नंतर आमचा नंबर आहे. आम्हाला 450 वर्ष झाले. 4.5 वर्ष. तेच मला समजत नाही. 4.5 वर्ष झाले. इकडे आम्ही वेटिंगला, अजून आमचा नंबर नाही आला. अजून बघू आमच्या पण आम्हाला काही ते पण तेवढंच 4.5 वर्षापासून आमच्या आधीपासून उभं आहे. माझ्यासोबतच स्कॅम झालाय. मला माहितीच नव्हतं हे व्हेज खायला घेऊन येणार आहेत मला. त्याला बोललो चल आणि त्याला व्हेज खायला आणलं आणि त्याचं असं झालं, अरे यार आता आलं तर खावंच लागेल. अजून 3 वर्ष बाकी आहेत नंबर यायला. नंबर येईल गाईस, आम्ही वेटिंग करतोय. 3 वर्षांनी भेटू थांबा. मी जे बघतोय इथे एकाच्या बुफे सिस्टममध्ये ना खूप काही असे व्हेरायटी दिसत आहेत. एकदम मस्त, बघून असं मन तृप्त झालेलं आहे. काहीच तुमचं मन असं तृप्त झालं. दीपाली बघितलं दीपाली बघतच आहे. तेच आहे, काय येते म्हणजे खूप काय आहे, खूप काय म्हणजे एकदम नवीन नवीन असं बघण्याचं कॅमेरा. एकदम मस्त फ्रेंड आहे. गुड मॉर्निंग. आता 450 वर्ष झाले तरी आमचा नंबर नाही. अजून गर्दी तेवढीच आहे आणि कंटाळलेले लोक. असं वाटतं आता आम्ही जाणार आहे परत. अजून 5 मिनिटं बघतो वाट, नाही तर जातो दुसरीकडे. गाडी स्टार्ट कर. फायनली 650 वर्षानंतर आता आमचा आलाय नंबर. दिलाच ना, झाला. बसायला जागा भेटली आम्हाला. वेलकम ड्रिंक सर्व झालंय. बघ रे, काय आहे वेलकम ड्रिंक मध्ये? वॉटरमेलन ज्यूस आहे फ्रेश आणि तिकडे पण आहे, अनलिमिटेड आहे. जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही वॉटरमेलन ज्यूस पिऊ शकता. काहीतरी म्हणणं आहे ज्यूसवर? लगेच ज्यूस पिऊ नका, ना ते जेवण जाणार नाही लगेच. हा, मग सगळेजण ह्याचं ऐकून कोण पियाले नाही, सगळ्यांनी असंच ठेवून दिलंय. ज्यूस असं प्युअर ज्यूस आहे, प्युअर वॉटर. सिप लावून असं नाही की मी एक एक करून स्टार्टर्स येतात. ठीक आहे, चीज कॉर्न काट. कार्ट नाहीत, कार्ट. चीज कॉर्न टार्ट आले ते. तू का कार्ट का कार्ट? सुरुवात झाली आमच्या ब्लॉगची सुरुवात झाली. हा बाई सांग.
कधी कधी व्हेज खाल्लं पाहिजे, चांगलं आहे म्हणजे ठीक आहे. अरे वो भी खा. चांगलं आहे, मस्त क्रिस्पी आणि चीजी आहे. हे वेज क्रिस्पी आहे ना, हे वेज क्रिस्पी आलं. पनीर काला मिरी येतात. बॉबीज पण दिल्या ना मला, पनीर काला मिरी. पिझ्झा, पेरी पेरी फ्राईज आहे. बस बस. राईचं जे स्टाईलचं आहे, क्रेविंग आहे, थोडी युनिक आहे. क्रिंकल असं काहीतरी द्यायला असे. साहिलचा आवडता वाला हे आहे. मोर आला. काय क्रिस्पी एकदम क्रिस्पी. चीज बॉल पण येतात. डॉमिनोज पेक्षा चांगलं आहे. डॉमिनोज मध्ये फ्रेंच फ्राईज नाही ना, मॅगडी पेक्षा चांगलं आहे. नाही पण डॉमिनोज मध्ये पण आहेत वाटतं. आणि कट करायचं तसं. हा यांचा मेन्यू आहे, सेट मेन्यू. ह्याच्यामध्ये हे एवढं सगळं आहे. आणि हे 390 सॅटर्डे संडेला आहे आणि मंडे टू फ्रायडे हे 350 रुपयाला असतं. आणि भरपूर प्रकारचं आहे आणि एकदम छान आहे. हे चीज बॉल आहे. ते बुफेमध्ये आलं पण इथे. आणि इथे टोमॅटो सूप आहे, त्याच्यावर क्रूटॉन्स पण आहेत, मग वॉटरमेलन ज्यूस आहे, त्यामुळे मेक्सिकन नाचोस, क्रीम चीज पण आहे, स्वीट चटणी, मिक्स रायता आणि हे ढोकला. इकडे सँडविच ढोकला पण होते, ते आता आम्ही लेटालोमध्ये संपले. आणि पावभाजीचे गरम पाव, बटर. बघा ना, सीन बघा ना इकडचा, नुसता तो व्ह्यू बघा ना, किती मस्त व्ह्यू दाखवते. रोटीज आहेत आणि सॅलड विलॅड वगैरे. हे असं बेसिक सेटअप आहे, हे छान वाटतं. आणि इथे पुढे हे पावभाजी, व्हाईट सॉस पास्ता आहे, वेज कढाई आणि अजून दुसरी भाजी पनीरची आहे. ते गुलाबजाम खाली ठेवतो मस्त. हे पनीर हांडी आहे, राईस, स्टीम राईस, दाल आणि तिकडे हलवा आहे. इकडे मूग दाल हलवा आणि गुलाबजाम आहे. आणि हे चॉकलेट पेस्ट्री आहे. निखिल, तुला यातलं काय वाटतं चांगलं असं एकदम फुल? त्याच्यामध्ये तो वाला सेक्शनच एकदम बेस्ट आहे, कारण की आपण नॉर्मल खातो. हां, आणि स्टार्टर्सनी एवढं पोट भरले की आता माहिती नाही इकडचं आता खायला होईल की नाही. मध्ये एक आहे बर्गर, मिनी बर्गर. दिसायला एवढं क्यूट होतं ना, ते आपल्याला खायचं. अजून आला नाही. आला नाही अजून, बनतोय तो. आल्यावर कळेल. माझा मित्र हा मिनी क्यूट बर्गर. एक मोर. पावभाजी टेस्ट एकदम बेस्ट आहे, उत्तम. ढोकळा इज बेस्ट, नाचोस इज बेस्ट, सुपर. पावभाजी खाल्ली. ही पिठाळ पास्ता आपल्याला आवडत नाही. मी जाऊन आले सँडविच ढोकला. आणि हा एक चायनीज समोसा आहे, याच्यामध्ये चायनीजची फिलिंग आहे. आणि हा पास्ता आहे, व्हाईट सॉस पास्ता आहे. बाकी कोणी नाही घेतला, तो फक्त मीच घेतला. तू पावभाजी खाते? पावभाजी एक नंबर आहे. आमच्या घरात वाटते पावभाजी घेत नव्हता आणि याला बोला टेस्ट आहे, आवडली. मोर. चायनीज समोसा मस्त. चायनीज समोसा तुम्हाला सांगतो खासियत काय. चायनीज समोसा जे खाली एकदम निवांत झोपलेला, त्याला कोण बघत नव्हतं. तिला दिसला तर चायनीज समोसा. तिने बाईट मारल्यानंतर तिचं रिएक्शनच वेगळं होतं, पण ती बोलते. चार्जेस लागणार आहे. तिची रिएक्शन बघा, मी चेहरा दिसला.
ढोकला पण सॉफ्ट वगैरे चांगलं आहे एकदम. त्यात पनीर आहे. कोणता हा? पास्ता तर ते ढोकळ्यावर लिंबूचं पण हे ठेवलेलं काय बी दीपाली बी लागला तुला लिंबूचा बी. अच्छा तेव्हा पावभाजी मस्त पावाजी मस्त क्या पावभाजी मस्त आहे. बदला बद्दल आंबट करून ठेवलं पूर्ण ढोकलं. मगाची टॉपिंग जरा वेगळी होती आणि आता मध्ये नुसतं एकच आहे काकडी. असं ऐकलं भाजीला चुरा पण केलेला आहे. जेवढी वाट बघितली तेवढी वरतीच नव्हता. मगाची काठी पण होती, आम्हाला काठी नाही लावली. आता चांगला नाही निघत. जो हे सूप आणि क्रुटॉन्स घेतले, गुलाबजाम घेतलेत आणि बटर रोटी आहे आणि ही पनीरची भाजी वगैरे घेऊन आलो आम्ही. बघूया पेस्ट्री की केक आहे केक पेस्ट्री केली. जाता जाता आम्हाला छास भेटला लास्टला, जो मीच घेतला. मला काही नाही घेतला पण अरे ले ना उससे फिर. हा तो ले. आमचं बिल झालं फायनल आमच्या चौघांचा आणि एक पाण्याची बॉटल आणि आम्ही एक थम्सअप घेतलेला. जर टोटल एवढं झालं.